ठाण्यामध्ये परप्रांतीयानं राज ठाकरेंना शिवीगाळ केलेली आहे। राज ठाकरे आणि अविनाश जाधवांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे। धमकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। ठाण्याच्या गांधीनगरमध्ये उत्तर भारतीयांचं चालणार असं म्हणत त्यानं शिवीगाळ केली। शिवीगाळ करत परप्रांतीयाची मुजोरी या व्हिडिओमध्ये ऐकू येते, पाहायला मिळते। अरे आपने रहे क्या कोई सबने रहे राज ठाकरे का इधर। अरे कौन था आपने को थोड़ी मालूम है कौन था वो। राज ठाकरे इधर नहीं चलेगा। अरे राज ठाकरे का इधर नहीं चलेगा। मैं कुछ नहीं किया, वो भी किया ना। वो मैं गाड़ी लगा रहा हूँ, हो गया गाड़ी बोलता क्या हो जाना भाई, तब तक गाड़ी खड़ी करके आगे उतना ऊपर गया। पटेल ही मेरे को। अरे कौन है कौन है तेरी? वो प्रियांदु मुंबई नहीं है, ये गांधीनगर है। इधर भैया लोग का चलेगा। राज ठाकरे अभिनय जाधव इनकी माँ नंगा करके मारेगा। थोड़ी हम लोग रहीवासी मतलब वो मराठी होके आएगा। ओ मन से मेरे मन से हम भैया है, हक से भैया है। गांधीनगर हमारा है, हक से। प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया। निकेश, काय नेमकं झालं होतं? इतका राग राज ठाकरेंबद्दल, अविनाश जाधवांबद्दल, मराठी माणसाबद्दल इतका द्वेष, आणि त्यात आता पुढे मनसेची भूमिका सुद्धा आक्रमक असेल। मनसेची काय भूमिका आहे? नक्कीच विक्रांत, रात्री 8:30च्या दरम्यान ठाण्यातलं जे सुभाषनगर आहे त्या ठिकाणी हा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। सुभाषनगर मध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांची वस्ती आहे आणि त्याच रोडला लागून एक वाईन शॉप आहे। त्या वाईन शॉपच्या बाहेरच हा परप्रांतीय व्यक्ती जो आहे तो दारू पीत बसलेला होता। त्यावेळेला काही मराठी तरुण जे आहेत त्या ठिकाणी आले आणि त्यांनी या परप्रांतीयाला जे आहे ते हटकलेलं होतं आणि याचाच मनात राग धरून या परप्रांतीयांनी मराठी तरुणांना शिवीगाळ केलेली आहे। आणि या शिवीगाळमध्ये त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांना देखील अश्लील भाषेत शिवीगाळ केलेली आहे। त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील या तरुणाने दिलेली पाहायला मिळते। ही मुंबई नाही तर हा गांधीनगर आहे, इथे फक्त भैया लोकांचीच चालेल असं म्हणत त्याने राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना शिवीगाळ केलेली आहे। हा तरुण दारूच्या नशेत असल्याची देखील माहिती जी आहे ती मिळालेली आहे आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला। आणि त्यानंतर मनसेचे जे नेते आहेत अविनाश जाधव आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी चितळ सर पोलीस ठाणे गाठलेलं आहे। या तरुणावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे। या तरुणाला पोलिसांकडनं अटक देखील करण्यात आलेली आहे। या तरुणावर मोठी कारवाई करावी अशी देखील अविनाश जाधव यांनी मागणी केलेली आहे। तसंच परप्रांतीय तरुणाला मनसेकडनं चांगलेच मनसे स्टाईलने प्रसाद दिल्याची माहिती देखील अविनाश जाधव यांनी दिलेली आहे। हे जे काही प्रकार घडतायत ते भाजपच्या परप्रांतीय नेत्यांचे जे काही वादग्रस्त वक्तव्य आहेत त्या वक्तव्यामुळे ह्या परप्रांतीयांना एक हिंमत मिळते। उत्तर भारतीयांच्या मतांसाठी मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद जो आहे तो भाजपकडनं लावण्यात येत असल्याचा आरोप देखील अविनाश जाधव यांच्याकडनं करण्यात आलेला आहे। आम्ही तुमच्या नादाला लागत नाही, तुम्ही आमच्या नादाला लागू नका, घरात बसा अशी तंबी देखील अविनाश जाधव यांनी देखील केलेली आहे। आता या प्रकरणानंतर आणखीन हे प्रकरण किती वाढतंय हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। नाही, पण निकेश, एक प्रश्न असा पडतो की ठाण्यामध्ये इतकी मुजुरी का सुरू आहे? म्हणजे या आधी सुद्धा एक प्रकरण घडलं होतं, मला आठवतंय, मुंब्रा भागामध्ये जिथे मराठी तरुणाला मारहाण करण्यात आली होती, तो मराठी बोलतोय म्हणून, आणि आता हे प्रकरण। निकेश, तुम्हाला थोडंसं थांबवतो। अविनाश जाधव स्वतः आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत।